श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 2. श्री गजानन महाराज बंकटलालाच्या घरी. ऐकूयात. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजात सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा. पूर्ण ब्रह्म रुक्मिणीवरा. दीनबंधो पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण. कुडी माझे नसल्या प्राण. कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा. तो यामुळे पद्मनाभा. रसभरिता तला गाभा. टरफला ते महत्वाणी. तुझी कृपा त्याच परी. शरणांगता ते समर्थ करी. पापताप दैन्यवारी. हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन. समर्थ गेले निघून. तेणे बंकटलाला लागून. हुरुहुरु वाटू लागली. गोड न लागे अन्नपाणी. समर्थांचा ध्यास मनी. न हाले दृष्टीपासोनी. गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास. होऊ लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास. उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्ध करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हेही तुगुज सांगावया. जागा नव्हती कोणे तया. वडिलापासी बोलावया. छाती त्याची होईना. शारीती चित्ती भले. विचारांचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले. परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती. भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती. कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना. वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना. होती कशाच्या सांगमज. तू पोऱ्या तरणा ज्वान. नाही कशाची तुला वाण. ऐसे साच सोन. चिंता तूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी. होत असे ते सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी. गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण. फिरू लागला शेगावी. बंकटलालचे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी. परिअभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत. वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालने इत्यंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला. तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथीसी मला. तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशा क्रिया. मिळतीन कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचुनिया. होणेन दर्शनशांचे. तू घेतले दर्शन. जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून. नेमलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवसचार. गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर. विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर. प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत. कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी. झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी. कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला. कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला. पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार. बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले. तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले. फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन. गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून. कृपण जाय हपापोनी. वा चातका ते स्वातिघन. वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण. चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांसी झाले. दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले. काही अणुका खावया. महाराज बोलले त्यावरी. तुला गरज असेल जरी. आण झुणका भाकरी. माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी. चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात. वदले पितांबरासी समर्थ. जाऊनी ओढ्या प्रत. तुंबा भरोनी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया. ओढ्यास पाणी अल्पस दया. पाण्यात तुंबा बुडावया. मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी. खराब केले गुरांनी. तेही जाणाऱ्या येणाऱ्यांनी. नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून. पाणी आणि तो तुंबा भरून. ते बोलले गजानन. दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवून. उगीच ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर. कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील. इतुकीच तेथे होते जल. करून हाताची ओंजळ. तुंब्यात पाणी भरणे नसे जला. ऐसी झाली आडविहीर. चिंतावला पितांबर. ही या करून अखेर. तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ. खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन. तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला.
तो म्हणे, ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती संशयाने धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराची सान्निध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून, फोडून देई मज कारण, ते एकता समाधान बंकटलाला झाले भो. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे खडकू. दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे, ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्तात करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन, दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाशी भागवताचा घेतला होता एक साचा, श्लोक 11 स्कंधाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंदबुवा मनात. हा उत्तरार्ध वदवणारा पुरुषाधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली तर, समर्थांसी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयांनी. घरी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर, शून्य साच दयाळा. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता, समर्थ बदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणे गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघेश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग ऐसा हट्ट का? जे जे जयांनी सांगावे, ते ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे कर्याची रीतैसी, बरवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी, तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजून अवघ्या बोलिले. तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निदान, जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी, गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले, ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेमे ऐसे बदले, तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानचे समयाला, दिनपती असता गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडून हात, काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आलाया. शिवाराधन प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली स्कंदपुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणिले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड, जमला मौज पहावया. विचार केला अखेरची.
विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लाविला बुक्का, कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर. श्री गजानन महाराज बंकटलाले दुसरे दिवशी, मंगलस्नान समर्थांसी, घातले असे अतिहर्षी, तोन ताट वर्णवे. घागरी सुमारे 100, उष्णदकाच्या साचार, पाणी घालिती नारी नर, मनमाने लय शारिती. कुणी शिके काही लाविती, कुणी साबण घेऊन हाती, समर्थाचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवणा कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निज हस्ते. अंगराग नानापरी त्याचे वर्णन कोण करी, अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अतिसन्माने बेसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नानापरी, कोणी तुळशी मंजरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार, वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले, इच्छा राम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, यथासांग करू पारणा ऐसी मनी, इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान, मावळासे नारायण, इच्छा रामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधूजे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी, परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तया स्थानी, इच्छा राम तो घेऊन नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भातसाचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार, वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहिन त्या नैवेद्यासी महाराज, पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी, ऐसे बोलसी गणप्या. खा हे आता अवघे अन्न, अघोऱ्यानं करी अवमान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्रीनं काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार, कौतुक केले गुरुवरे. खणाणून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली श्रीरामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, खंट खीर प्याले की. उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेशी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ सुनिया, सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथ केले, लोकांलागी सुचविले, आग्रह करणेन चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी, जागा केली सापसारी, नेऊन बैसविले पहिल्या परी, स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शने घेती, महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती. दिंड्या आल्या 2 तेथे, आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर, करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले,
वदनी भजनाची आमिषाने गणगणगणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला. नावरूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला. प्रकृतीच्या आश्रयास अस्ति भाती प्रिया ठाई. योगेश्वर निमग्न राही त्या आनंदान वर्णवे काही. त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीशी पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार. गर्दी होते हरिद्वारी त्यापरी शेगावात. बंकटलालच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून. पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातीर. आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर. सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला. जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला. अवघेच आहे सारखे नित्य यात्रा नवी येई. समाराधना होती पाही त्या ते वाणिता शेषही. थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड कोण. मी कीटका समान अवघे वदे गजानन. निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. चिलमेवरी प्रेमभारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जोडून हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्यायः समाप्त. गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते.